A drop of mercury of radius 0.2 centimeter is broken into 8 droplets of same size. Find the work done if surface tension of mercury is 435.5 dyne per centimeter. आता सुरुवातीला काय करायचं, गिवन जे दिलेलं आहे ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. गिवन आपल्याला पुढे काय करायचं, वर्क डनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि वर्क डनचा फॉर्म्युला लगेच आठवला पाहिजे. तिथे बघा वर्क डन, फाइंड द वर्क डन. इथे मी साइडला लिहितो बघा. वर्क डन इक्वल टू टेन्शन इनटू चेंज इन एरिया, सरफेस एरिया. म्हणजे आपल्याला एका ड्रॉपचे 8 ड्रॉप मध्ये जर असे तुकडे तुकडे होत असतील तर आपल्याला हे चेंज इन एरिया जो आहे तो A2 - A1 करावा लागेल. किती वेळ चेंज झाला अशा केसमध्ये A2 - A1 करायचा. ओके, तर गिवन मध्ये पहिला जो आहे तो 0.2 सेंटीमीटर ही रेडियस आहे. म्हणजे पहिली रेडियस म्हणजे पहिला ड्रॉप हा सिंगल ड्रॉप आहे. त्यामुळे घेताना काय घ्यायचं, कॅपिटल R घ्यायचं. कॅपिटल R इज इक्वल टू 0.2 सेंटीमीटर. ते सेंटीमीटरचं मीटर इथेच करून टाकायचं. 0.2 इंटू 10⁻³ म्हणजे मी डायरेक्ट लिहितो 2 इंटू 10⁻⁴. ओके, मीटर. आणि सरफेस टेन्शन पण दिलेलं आहे T. हे जे खाली दिले बघा हे T ची व्हॅल्यू दिले. ओके, कॅपिटल T. याला डाईन पर सेंटीमीटर मध्ये त्याचं पण काय करायचं, SI युनिट मध्ये करायचं. म्हणजे डाईनचं न्यूटन करावं लागेल आणि सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल. सो 435.5 इंटू, आता मी काय करतो डाईनचं न्यूटन करतो म्हणजे 10⁻⁵. 1 डाईन इज इक्वल टू 10⁻⁵ न्यूटन. आणि खाली पर सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचं मी मीटर करतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10⁻² मीटर. आपल्याला काय मिळालं, न्यूटन पर मीटर मध्ये मिळालं. सो 10⁻⁵ वरती आहे, 10⁻³ खाली आहे. टोटल काय झालं बघा, हे -2 वर गेलं प्लस झालं, -5 + 2 -3 मिळालं. सो फायनल आन्सर 435.5 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शन आहे. आता आपल्याला चेंज इन सरफेस एरिया म्हणजे DA, A2 - A1 हे करायचं. ओके, नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी एकाचे 8 होतात, एकाचे 10 होतात, एकाचे 1000 होतात. ओके, तर एरिया हा वाढत असतो. तर मग पहिला जो समजा तो A1 घ्यायचा. म्हणजे आपण ब्रेक केलेले आहे, 10 केलेत, 8 केलेत, 1000 केलेत, ते काय घ्यायचं A2 घ्यायचं. ओके, तर पहिला एरिया मी इथे म्हणतो, पहिला म्हणजे मोठा, दॅट इज 4π कॅपिटल R². आता स्पेरिकल शेप आहे, तो ड्रॉप आहे तो स्पेरिकल शेप आहे. त्यामुळे स्पिअरचा एरिया काय असतो 4π R². कॅपिटल R का घेतला, कारण तो मोठा ड्रॉप आहे. आणि A2, ओके, A2 म्हणजे काय, इथं या ठिकाणी 8 ड्रॉप आहेत. ओके, एकाचा काय असणार आहे 4π स्मॉल R², कारण छोटे छोटे ड्रॉप आहेत. असे किती आहेत, 8 आहेत. त्यामुळे याला 8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 8 इंटू 4π हा झाला A2. आणि आपल्याला DA म्हणजे सबट्रॅक्शन करायचे. याचा अर्थ इथं तुम्ही कॅपिटल R² स्मॉल R² मध्ये काही रिलेशन तुम्हाला माहिती पाहिजे. दिलेलं आहे की कॅपिटल R दिलेलं. म्हणजे कसं करायचं, तर यासाठी एकच ट्रिक आपण वापरतो, व्हॉल्यूम इक्वेट करतो. आता इथे मी राईट साइडला लिहितो बघा, व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप इज सेम एज व्हॉल्यूम ऑफ स्मॉल ड्रॉपलेट्स. ओके, स्मॉल किती छोटे छोटे 8 आहेत. त्यामुळे या 8 जणांचं जे व्हॉल्यूम आहे ते मोठ्या ड्रॉपच्या व्हॉल्यूम इतकं असणार. आता व्हॉल्यूम म्हणजे कसं काढणार, आता स्पेरिकल आहे, ड्रॉप हा स्पेरिकल नेचर मध्ये असतो. त्याचं व्हॉल्यूम कसं काढणार, 4/3 πr³. 4/3 π, आता मोठा ड्रॉप आहे त्यामुळे कॅपिटल R, 4/3 πr³. आणि जो छोटा ड्रॉप आहे, छोटे छोटे असे किती आहेत 8 आहेत. त्यातलं एकाचे किती 4/3 πr³ असणार आहे, पण स्मॉल r वापर. असे किती आहेत 8 आहेत. त्यामुळे याला 8 ने मल्टिप्लाय करणार. आता हे 4/3 π कॅन्सल होईल बघा दोन्ही साईडचं. त्यामुळे कॅपिटल R³ इज इक्वल टू येणार आहे 8 इंटू स्मॉल r³ हे राहणार आहे. क्यूब रूट घेऊ शकताय बघा, दोन्ही बाजूचं क्यूब रूट घ्या. कॅपिटल R इज इक्वल टू 8 क्यूब रूट काय येणार आहे 2 येणार आहे. आणि स्मॉल r³ आहे तिथं R आहे. आपल्याला एरियामध्ये R² लागणार, त्यामुळे याचं स्क्वेअर करा. कॅपिटल R² इक्वल टू 2 इंटू स्मॉल r.
आणि कॅपिटल आर दिला आहे, त्यामुळे आपल्याला काय करायला पाहिजे, स्मॉल आरच्या ठिकाणी पुट करायला पाहिजे. इथं काय करायला पाहिजे, स्मॉल आर स्क्वेअर काढायचं, कॅपिटल आर स्क्वेअर बाय 4. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला त्या A2 मध्ये टाकावं लागतं. आता सगळ्या व्हॅल्यू झाल्या, A1 A2 तुम्ही काढू शकता, टी दिलेलं आहे, त्या सगळ्या व्हॅल्यू वर्क डन मध्ये पुट करा आणि फायनल कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करू शकता. ओके, सो वर्क डन इज इक्वल टू, बघा फायनल कॅल्क्युलेशन, W इज इक्वल टू T इंटू DA. DA म्हणजे काय, A2 मायनस A1. ओके, सो टी म्हणजे काय दिलं बघा, 435.5 इंटू 10⁻³ ओके, इंटू A2 म्हणजे किती आहे बघा, 8 इंटू 4 पाय स्मॉल आर स्क्वेअर. स्मॉल आर स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करत आपण, स्मॉल आर स्क्वेअर म्हणजे कॅपिटल आर स्क्वेअर बाय 4. हे झालं A2 मायनस A1 म्हणजे 4 पाय इंटू कॅपिटल आर. आता या 4 ला 4 इथेच कॅन्सल होईल बघा, आणि 8 पाय स्क्वेअर इथे येईल. सो 8 पाय स्क्वेअर मायनस 4 पाय स्क्वेअर, ब्रॅकेट बघा व्यवस्थित, या ब्रॅकेट मध्ये काय आलं, 8 पाय स्क्वेअर मायनस 4 पाय स्क्वेअर, म्हणजे 8 मधून 4 गेले 4 राहिले, तर इथे मी 4 पाय स्क्वेअर लिहू शकतो. 435.5 इंटू 10⁻³ इंटू तुम्ही 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. ओके, तर तुम्ही आता कॅपिटल आर ची व्हॅल्यू पण पुट करा, 435.5 इंटू 10⁻³ इंटू 4 इंटू पाय 3.142 इंटू आर स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू किती, 2 इंटू 10⁻³ ओके, आता त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे काय ना, 2 चा स्क्वेअर 4 आणि 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻⁶. आता हे जे आहे, आता मी याला गोल करतो, हे आपल्याला सोडवायला लागलं, तर हे 4 ने पण मल्टिप्लाय करता येते, या कुठल्या तरी एका नंबरला करा, ह्या 4 ने पण करता येते, जेवढं हाताने करता येते तेवढं करा. त्यानंतर तुम्ही लॉग टेबल वापरा. लॉग टेबल म्हणजे कसं, मल्टिप्लिकेशन असेल तर सगळे लॉग घ्यायचे, त्याची ऍडिशन करायची आणि नंतर अँटी लॉग घ्यायची. ही प्रोसेस आपल्याला माहित असेल तर तुम्हाला आन्सर काढता येईल. फायनल आन्सर येते 2.189 इंटू 10⁻⁵ जूल इंटू 10⁻⁵. आता सगळे SI मध्ये वापरलाय त्यामुळे जूल मध्ये गेलं. वर्क डन इज इन जूल. क्वेश्चन व्यवस्थित वाचा. कॅल्क्युलेट द वर्क डन इन ब्लोइंग द सोप बबल to the radius of 1 centimeter. The surface tension of solution is 2.5 into 10⁻². 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा. गिवन मध्ये काय दिलेलं, तर रेडियस दिले 1 सेंटीमीटर. ओके, स्मॉल r इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. सेंटीमीटर से मीटर मध्ये करून घ्या. सो 1 into 10⁻² म्हणजे 10⁻² मीटर. सरफेस टेन्शन दिलेलं आहे म्हणजे कॅपिटल T इज इक्वल टू 2.5 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेट वर्क डन. वर्क डन म्हणजे काय फॉर्म्युला, W इज इक्वल टू T इंटू DA. ओके, म्हणजे DA साठी आपण काय करतो, ज्यावेळी एकच असं सोप बबल किंवा एक लिक्विड ड्रॉप असेल तर एरिया, त्याचा जो सरफेस एरिया आहे तो आपण वापरतो 4 पाय असतो. पण जर सोप सोल्युशन असेल तर त्याचे 2 सरफेस असतात, त्यामुळे डबल करायचं. ओके, सोप सोल्युशन असेल तर डबल करायचं, म्हणजे याला इंटू 2 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे वर्क डन काय ना, W इज इक्वल टू T इंटू 8 पाय R. T दिलेला आहे, R दिलेला आहे, व्हॅल्यू पुटअप करा. काय आहे बघा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही आन्सर काढू शकता आणि आन्सर परत मॅच करू शकता, एवढं त्यांचं बरोबर आले का चेक करू शकता. T आहे 2.5 इंटू 10⁻² इंटू 8 इंटू पाय 3.14 इंटू R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे किती, 10⁻² आहे, R आहे, त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे काय होणार
कॅल्क्युलेशन करा. 6.275 इंटू 10⁻⁻5 एवढा आन्सर यायला पाहिजे. 6.275 इंटू 10⁻⁻5 जूल.